पुणे मनपाच्या माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल सादर. राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची एक पोस्ट. अहवालाला अंतिम स्वरूप देण्याचं काम अजूनही सुरू. सूत्रांची माहिती. पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरण तिसरा अहवाल लवकरच सचिवांकडे सादर होणार. अंतिम अहवाल सचिव मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार. सूत्रांची माहिती. तिन्ही अहवालांचा एक अंतिम अहवाल सचिव तयार करणार. एसटीतील पगारासाठी 120 कोटी सरकार तातडीने देणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. यापुढे 1 महिना आधीच निधी एसटी महामंडळाला देणार. तसंच 7 तारखेलाच पगार होणार. सरनाईकांचं आश्वासन. कंत्राटी कामगारांचा पगार 3 महिने रखडल्यानं कामगार आक्रमक. कामगारांकडून काळ्या फिती बांधून आंदोलन. येत्या 15 तारखेपर्यंत पगार झाला नाही तर काम बंद आंदोलनाचा कंत्राटदारांचा इशारा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रयत क्रांती संघटनेचं सोलापुरात आंदोलन. सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. वीज पुरवठा, सोयाबीनला कांद्याला हमी भाव मिळावा या मागणीकरता आंदोलन. शिवरायांचं स्मारक अरबी समुद्राऐवजी राजभवनात व्हावं. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची मागणी. राजभवनातील स्मारकासंदर्भात अमित शहा फडणवीसांची चर्चा. दोघांनीही राजभवनातल्या स्मारकाची घोषणा करावी. उदयनराजे यांचं आवाहन. महापुरुषांचा पुतळा उभारणीचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे. 5 सदस्यांच्या समितीचे जिल्हाधिकारी असणार अध्यक्ष. पुतळे उभारणीसाठी नवी मार्गदर्शक तत्व जारी. आतापर्यंत शासन स्तरावर होत होते निर्णय. महात्मा फुलेंवरील सिनेमातली काही दृश्य हटवण्याचा सेन्सॉर बोर्डचा निर्णय. त्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल. त्याच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचं महात्मा फुले वाड्यामध्ये आंदोलन. वाशिममध्ये महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्ताने मोटरसायकल रॅली. मोठ्या प्रमाणात नागरिकांचा रॅलीमध्ये सहभाग. यवतमाळच्या राळेगावात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी. मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग. सोन्याच्या दरात 24 तासात 2,000 रुपयांची वाढ. जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचा दर 95,996 वर. सोलापूर शहरात ठिकठिकाणी दूषित पाणी पुरवठा का होतोय याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर. पाणी प्रश्नावर महापालिकेकडून वॉर रूमची निर्मिती. नंदुरबारच्या नवापूर शहरात जलवाहिन्यांमधून दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं कावीळ आणि तापाची साथ. आरोग्य विभागाकडून तपासणी मोहीम हाती. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती. सलग 3 दिवस पुणेकरांनी 40 पार तापमान सहन केल्यावर काल तापमानात किंचित घट. त्यामुळे उकाड्यापासून पुणेकरांना काहीसा दिलासा. नाशिक शहरातील उद्यानं दुपारच्या सत्रातही सुरूच राहणार. उन्हाचा पारा वाढत असल्यानं उद्यान विभागाचा निर्णय. दुपारीही उद्यानं खुली केली असली तरी स्वच्छता नसल्यानं लोकांची मात्र नाराजी. चंद्रपूर शहरातील ट्रॅफिक सिग्नल दररोज 3 तास राहणार बंद. वाढत्या उष्णतेमुळे वाहतूक विभागाचा निर्णय. नागरिकांसह वाहतूक पोलिसांना काहीसा दिलासा मिळणार. अल्पसंख्याक शाळांसह अनुदानित शाळांमध्ये बोगस शिक्षक भरतीचे प्रकार. शिक्षण उपसंचालक, संस्थाचालक शिक्षकांची एसआयटी चौकशी करा. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची सरकारकडे मागणी. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही उन्हाळी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल नाही. राज्यातील वाढत्या तापमानामुळे 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचे उच्च न्यायालयाने दिले होते आदेश. विनातिकीट प्रवास करणाऱ्या महिलेचा रेल्वेत गोंधळ. नागपूरहून मुंबईला येणाऱ्या विदर्भ एक्सप्रेस आणि भुसावळहून उत्तरेकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये महिलेचा गोंधळ. शेगाव रेल्वे पोलिसात महिलेविरोधात गुन्हा दाखल. गोंदियाच्या रत्नारा मार्गावर दोन्ही हात सोडून दुचाकीस्वाराची स्टंटबाजी. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. दरम्यान यावर गोंदिया वाहतूक पोलीस कारवाई करणार का प्रश्न उपस्थित. नागपुरात बुटीबोरी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम रखडलं. आधी दुरुस्तीचं काम 9 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचं होतं उद्दिष्ट. आता 9 जुलैपर्यंत मुदतवाढ. गडचिरोलीतील चंद्रपूर, चामोर्शी, धानोरा, आरमोरी या 4ही मार्गाच्या फुटपाथवरचं अतिक्रमण हटवलं. गडचिरोलीचे आमदार मिलिंद नरोटे यांच्या आदेशानुसार पालिकेची कारवाई. सिंधुदुर्गातील मालवण बस स्थानकावरील जुनी इमारत जमीनदोस्त करण्याची कार्यवाही सुरू. मात्र जुन्या इमारतीचा काही भाग नवीन इमारतीच्या दर्शनी भागावर कोसळला. दर्शनी भागाचं नुकसान. संभाजीनगरमध्ये उच्चभ्रू भागात छेडछाडीचं प्रमाण वाढलं. बन्सीलाल नगर भागात जाणाऱ्या महिलांना नको त्या ठिकाणी स्पर्श करून तरुण काढतात पळ. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. छत्रपती संभाजीनगरातल्या महिलांसोबत घडणारे गुन्हे थांबवण्याला प्राधान्य. वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या प्रमुख प्रवीणा यादव यांची प्रतिक्रिया. इंदापूरच्या यात्रेत पार्श्वभूमीवर झालेल्या सभेमध्ये राडा. भिगवणमध्ये होणाऱ्या यात्रेनिमित्ताने कमिटीच्या विशेष सभेत पोलिसांसमोरच गोंधळ. सभेदरम्यान ग्रामस्थांच्या 2 गटात हाणामारी. बीडच्या वडवणी शहरात 2 दिवसाआधी रुग्णालयाचा फलक काढण्यावरून 2 गटात वाद. या प्रकरणात मारहाण करणाऱ्या अटकेसाठी
करणाऱ्यांच्या अटकेसाठी बंजारा समाज बांधव रस्त्यावर, वडवणी शहरात कडकडीत बंद. यवतमाळ तहसील कार्यालयात जन्म नोंदणीसाठी शाळा सोडल्याचं खोटं प्रमाणपत्र दाखल, कागदपत्रात खाडाखोड उघडकीस येताच निवासी तहसीलदारांची पोलिसात तक्रार, वाल्मिक मेंढेकरावर फसवणुकीचा गुन्हा दाखल. तांदूळ खरेदी आणि साठवण प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, घोटाळा करणाऱ्या दोघांचं निलंबन, 16 अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी. गेल्या 10 वर्षातल्या 3 प्रकरणांमध्ये तब्बल 2 कोटींच्या वसुलीचे आदेश. परभणीच्या पाथरीत अवैध वाळू माफियांच्या 2 हायवासह काही दुचाकी गावकऱ्यांनी फोडल्या. वाळू माफियांच्या गाड्यांमुळे तुरा गावातील शेतकऱ्यांची पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं गावकरी झालेले आक्रमक. यवतमाळच्या वणी तालुक्यातील उमरी परिसरात वाळूची अवैध वाहतूक, या प्रकरणी महसूल विभागाकडून ट्रॅक्टरवर कारवाई. लासलगाव बाजार समितीच्या सभापतीपदी डी.के. जगताप आणि उपसभापतीपदी ललित दरेकरांची सर्वानुमते निवड. या निवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला. भंडारा जिल्ह्यात मागील 2 दिवसात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने टोमॅटो, आंबा पिकासह अन्य बागायती शेतीला फटका, त्यामुळे बागायतदार शेतकरी संकटात. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतीमालाच्या हमी भावासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचं मशाल आंदोलन. लोकप्रतिनिधींच्या घरासमोर मशाल आंदोलनाला निघालेल्या प्रहारच्या 15 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. बच्चू कडूंच्या मशाल आंदोलनाचे पडसाद नागपुरातही. आंदोलनामुळे धरमपेठमधील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोलिसांच्या सुरक्षेत वाढ. पहिल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अद्याप पंचनामे नाहीत. हे सरकार शेतकऱ्यांसोबत दृष्टपणे वागतंय. विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल. सरकारकडून साधे पंचनामेही होत नाहीत, वडेट्टीवारांची टीका. राजू शेट्टींनी घेतली दिवंगत शेतकरी कैलास नागरे याच्या कुटुंबियांची भेट. सरकारच्या बेजबाबदार धोरणामुळे कैलास नागरे यांचं बलिदान, राजू शेट्टी यांचं वक्तव्य. अकोल्यातील काटेपूर्णा आणि कारंजा अभयारण्यात प्राण्यांची तहान भागवण्यासाठी पाणवठ्याची सोय. वन्यजीव विभागामार्फत 22 ठिकाणी पाणवठ्यांची सोय. सोमवारी निघणार पंढरपूर लंडन अशी जगातली सर्वात लांब दिंडी. 7 समुद्रापार उभारणार विठुरायाचं सर्वात मोठं मंदिर. 18,000 किलोमीटर अंतर पार करून दिंडी पोहोचणार लंडनमध्ये. 14 एप्रिल ते 21 जून पंढरपूर ते लंडन पादुकांचा प्रवास. खानदेशाची कुलस्वामिनी असलेल्या एकविरा देवी मंदिरात नवस पेटण्यासाठी गर्दी. चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्ताने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात राज्यातनं भाविकांची मोठी गर्दी. बीडच्या शिरूर तालुक्यातील पिंपळनेरमधून नारळी सप्ताहास प्रारंभ. गावकऱ्यांकडून पुरणपोळीच्या पंक्तीचं आयोजन. खासदार निलेश लंके, प्रताप ढाकणे यांच्यासह अनेक भाविक उपस्थित. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतलं माहूर गडावरील रेणुका देवीचं दर्शन. राज्यातल्या जनतेच्या सुख शांतीसाठी, समृद्धीसाठी केली प्रार्थना. बारामतीतील कोहाळे खुर्द गावातील 16 वर्षांच्या मुलीची मुलाच्या छळाला कंटाळून आत्महत्या. विशाल गावडे लग्नासाठी दबाव टाकत असून नकार दिल्यास कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत होता. या प्रकरणी 4 विरोधात गुन्हा दाखल. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील वाठार गावात 5 वर्षाच्या चिमुकलीची गळा आवळून हत्या. किरकोळ वादातनं गावातील 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने हत्या केल्याची माहिती. प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या आईची मुलानेच केली हत्या. अक्कलकोट तालुक्यातल्या सिन्नूरमधील धक्कादायक घटना. जालन्यात समृद्धी महामार्गावर जांभाळी शिवारात मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोची ट्रकला धडक. अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. बुलढाण्याच्या समृद्धी महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात. 2 जणांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी. कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार ट्रकला धडकली. जळगावच्या 40गाव शहरात भीषण आग. नागोठोड परिसरातील मिरची बाजाराला लागली आग. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुरीचे लोट. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील निताने परिसरात भीषण आग. 10 एकर आंब्याची बाग जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. शेतकऱ्यांचं जवळपास 25 ते 30 लाखांचं नुकसान. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी नाव येण्याच्या भीतीने जवळपास 100 लोक गायब. तुळजापुरात 15 ते 20 पेडलर्सच्या माध्यमातून ड्रग्ज तस्करी. आतापर्यंत 35 आरोपींवर गुन्हा दाखल. 14 आरोपींना अटक. अजूनही 21 जण फरार. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातला आरोपी पिंटू गंगणे वर्षभरापूर्वीच व्यसनमुक्ती केंद्रात. मात्र माहिती मिळूनही कारवाई नाही. पिंटू गंगणे कुणाचा कार्यकर्ता आहे? नाव न घेता खासदार ओमराजे निंबाळकर यांचा राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा. ऊस तोडणीच्या पैशासाठी मजूर महिलेवर अत्याचार. यानंतर महिलेचे अश्लील फोटो केले गावातील ग्रुपवर व्हायरल. बीडच्या दिंद्रूडमधली धक्कादायक घटना. पोलिसांकडून तपास सुरू. दिग्रस इथल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी 4 अटक. अनैतिक संबंधातनं करण्यात आली होती हत्या. दिग्रसच्या साखरी जंगल शिवारात एक महिला आणि एका पुरुषाचे कुजलेल्या अवस्थेतले मृतदेह आढळले होते. हत्या मृतकाच्या भावानेच केल्याची माहिती.
दिवसा बँकेच्या सुरक्षा रक्षकाची नोकरी आणि रात्री घडफोड्या करणाऱ्या कोल्हापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या. पेट्रोल चोरी करताना पकडल्यावर चौकशी केली असता 14 गुन्हे संबंधित व्यक्तीकडनं उघड. नांदेड महापालिकेच्या कर्मचाऱ्याचं आयुक्ताच्या दालनाबाहेर आंदोलन. वेतनासह निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यावं. आंदोलनाद्वारे कर्मचाऱ्यांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.